खासदार प्रफुल्ल पटेल यांनी न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली। यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत भाष्य केलं। उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा सुरू होत्या, मात्र त्यावेळी आम्ही विरोध केला होता असं ते म्हणाले। उद्धव ठाकरेंसोबत जायला काँग्रेस तयार नव्हती, मात्र शरद पवारांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालं असं प्रफुल्ल पटेल म्हणाले। दरवेळी भूमिका बदलल्याने त्याचा फटका पक्षाला बसला असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। पण त्यावेळी काय अशी पण गोष्ट झाली होती की उद्धव ठाकरे फक्त 2 वर्ष किंवा 3 वर्षच मुख्यमंत्री राहणार आणि नंतर एनसीपी किंवा काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार। हा मुद्दा तर मी पण मांडला होता पवार साहेबांच्याकडे की त्यांचे 56 आहे, आपले 54 आहे, तो आपण निम्म्या निम्म्या करू। ठीक आहे, त्यांना पहिलं पाहिजे असेल तर देऊ, कारण ते त्याच मुद्द्यावर ते बीजेपीशी भांडले, तर आता आपण त्यांना देऊ। मी पण चर्चा केली उद्धवजीची, काय बोलायलाच तयार नाही। मी पवार साहेबांना म्हटलं 3 वर्ष द्या त्यांना, 2 आपण तरी घ्या। आपला पार्टीचा मुख्यमंत्री झालं तर नक्कीच आमच्या पार्टीला बेनिफिट होईल, आमची पार्टी वाढेल, सगळंच काही एक महाराष्ट्रामध्ये वेगळं एक चित्र निर्माण होईल। पण आम्ही त्यामध्ये पण यशस्वी नाही झालो, आम्ही काही कन्व्हिन्स नाही करू शकलो। दुसऱ्या बाजूला जुनी पण तुम्हाला आठवण करून देते की 2004 मध्ये आमचे 71 आले, काँग्रेसचे 69 आले। त्यावेळीही जर आमचा मुख्यमंत्री झाला असता तर आज राष्ट्रवादीची ताकद आणखीन राहिली असती। तर असं आमच्या काहीतरी भूमिका अधिमधी चुकत गेली, त्याचाही हा परिणाम आहे। पण जसं की मी सांगितलं की काही प्रेशर आला होता तुमच्यावर की आता आपण जाऊया बीजेपी सोबत? काही प्रेशर नव्हता, कोणाचाही प्रेशर नव्हता। लोक सांगतात की ईडी सीबीआय आणि याच्या बघा, हे एक ऑपोजिशनकडे आणि बाकी लोकांना काही बोलायला मिळत नसेल ना, तर हा मुद्दा असा उपस्थित करतात। काय कोणाचा केस आहे, काय नाही आहे। आम्ही आताच राज्यसभेचा फॉर्म भरला, आम्हाला ते भरावं लागते, त्याच्यात आमच्या विरोधात गुन्हे कोणते आहे, खटले काय आहे, काहीच नाही, आमचं नावच नाही आहे, कुठला FIR नाही, कुठला ECIR नाही। पण लोक उगीच म्हणजे याला एक मुद्दा बनवून की बीजेपीच्या हे वॉशिंग मशीन आहे वगैरे वगैरे, असं अजिबात काही नाही।